नको वातावरण दिसतंय, काय सांगाल? मी जवळपास 20 वर्षापासून या परिसरात राहतो आणि सावंत परिवाराला पूर्ण ओळखतो. अत्यंत सामान्य परिस्थितीतून येऊन त्यांनी एवढं मोठं विश्व निर्माण केलेलं आहे. हे फक्त त्यांच्या मेहनतीमुळं आणि त्यांच्या सामाजिक भावनेमुळं हे त्यांना या पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि गिरीराज सावंत तरी जरी वडील एवढ्या उच्च पदावर असले तरी स्वतः कार्यसिद्धीच्या माध्यमातून त्यांनी हजारो सेवा गरीब गोरगरिबांना प्रभागातील, पुण्यातील, जिल्ह्यातील सगळं नागरिकांपर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांची कामाची पावती पोहोचलेली आहे. त्यामुळं त्यांचा विजय हा पुण्यातल्या सगळ्यात 165 नगरसेवकापेक्षा जास्त मतदानानं होण्याचं 100% मी हमी देतो. आणि आपण सगळे अशा तरुण तडफदार नेत्याला निवडून आणून त्यांना संधी देणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि यामुळे गिरीराज सावंतचं पुढे सुद्धा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडेच महानगरपालिकेचा कार्यभार असल्यामुळं आपल्या मागच्या पुढच्या सर्व अडचणी आपल्या सुटणार आहेत. त्यामुळं धनुष्यबाणाला या वेळेला मतदान करणे हे नक्कीच आपल्या फायद्याचं राहील. एवढं मी आपल्या सर्व 37 प्रभागातील नागरिकांना मी विनंती करतो. आणि एवढ्यावरच थांबायचं नाही, गिरीराज भाऊंना लवकरच या पुण्याचं महापौर करून केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. आणि तेवढी त्यांची कार्यक्षमता आहे.